नमस्कार. तुमचं सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर चला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय घडलं आणि आपण काय ॲनालिसिस करू शकतो ते आपण पाहूया. तर काल बोलल्याप्रमाणे निफ्टीमध्ये निफ्टी जर वरती यायला लागली तर काही ठिकाणी निफ्टीला रेजिस्टन्स भेटेल अशी आपली चर्चा झाली होती. त्याच्यामुळे जर निफ्टी ह्या हायच्या वरती जर निघाली तर मी बाईंगमध्ये इंटरेस्टेड नसणार आहे. मला निफ्टी किंवा बँक निफ्टीमध्ये रिव्हर्सल पॉईंट कुठे भेटतील याच्याकडे माझा मेन उद्देश राहील आणि रिव्हर्सल पॉईंटवर मी ट्रेड करायला पसंत करेन. हे काल माझं बोलणं झालं होतं. आपण 23,850च्या लेवलला चर्चा केली होती. इथं जर निगेटिव्ह कॅन्डल जर बनली किंवा आधेमध्ये जर निगेटिव्हनेस मार्केटमध्ये आपल्याला जर दिसला तर त्या ठिकाणी आपण ट्रेड करण्यासाठी तयारी करणार होतो. तर आपल्याला इथल्या रेजिस्टन्सवर विशेष काही असा पॅटर्न किंवा पुलबॅक नाही भेटला. मार्केट डायरेक्टली आलं, थांबलं आणि डायरेक्ट खाली पडलं. आपल्याला या ठिकाणी कोणत्याही प्रकारे मार्केट थांबून काही पॅटर्न बनतोय याचं मार्केटनी चिन्ह दाखवलं नाही. तर त्यामुळे आपल्याला इथं काहीही ट्रेड मिळाली नाही. आणि जे आपण बाईंग साईडला विचार केलता की ह्या हायच्या वरती आपल्याला एक ट्रेड प्लॅन करता येईल. जर डेली एक 15 मिनिटाची कॅन्डल जर वरती क्लोज झाली तर मार्केट ह्या लेवलपर्यंत किंवा ह्या लेवलपर्यंत येऊ शकतं. आता काय सिनारिओ बनलेला आहे? आता मार्केटनी इथं तुम्ही जर पाहिलं तर एक ट्रेंड लाईन मेंटेन केलेली. मार्केट ह्या ट्रेंड लाईनला उद्या काय रिॲक्शन देत आहे? आयदर आपला जो रेजिस्टन्स आहे, मार्केट इथून जर वरती निघालं, ह्या ट्रेंड लाईन पासून जर रिजेक्शन घ्यायला लागलं तर आपण इथे एक ट्रेड प्लॅन करू शकतो. आयदर हा जो 850चा आपला रेजिस्टन्स आहे, एरिया जो आहे, ह्या ठिकाणी जरी मार्केट वरच्या साईडला ट्रेंड लाईन ब्रेक करून जर आलं तर इथून मार्केटने ट्रेंड लाईनला जर सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केला आणि रिव्हर्सल व्हायचा प्रयत्न केला तर आपण ही ट्रेड प्लॅन करणार नाहीये. आपल्याला जोपर्यंत इथून मार्केट खाली येतंय, वरती जात आहे आणि हा लो जोपर्यंत ब्रेक होत नाही, आयदर ट्रेंड लाईन आयदर आपला रेजिस्टन्स एरिया. त्याच्यामुळं उद्या महत्वाचा एरिया आपल्यासाठी हा राहील की 850च्या एरियाला मार्केट काय रिॲक्शन देते. मार्केटनी जर ह्या लेवल पासून रिजेक्शन जर दिलं तर आपल्याला इथून एक चांगली ट्रेड डाऊन साईड भेटू शकते. आयदर याच्या वरती जर मार्केट सस्टेन झालं तर आपल्याला याच्या वरती एक ट्रेड प्लॅन करून याच्या खाली स्टॉप लॉस ठेवून आपण राहिलेला पेंडिंग गॅप अजूनही आपल्यासाठी ॲज अ रेजिस्टन्स आहे. बँक निफ्टीमध्ये हा गॅप कव्हर झाला असून फक्त आणि फक्त निफ्टीमध्ये गॅप पेंडिंग आहे. तर त्याच्यामुळं उद्या जर ट्रेड प्लॅन करायची जर असेल तर आपल्या रेजिस्टन्स एरियावर किंवा आपल्या ट्रेंड लाईनवर ह्या दोन ठिकाणी जर आपल्याला जर ट्रेड भेटली तरच आपण ट्रेडमध्ये एंट्री करणार आहोत. नाहीतर आपण हे मार्केट आपल्या प्रिव्हियस साइडवेज ट्रेंडमध्ये आलं म्हणून ड्रॉप करून टाकणार आहोत. आपल्याला काल एक चांगला ब्रेकआउट भेटला होता पण ब्रेकआउटनी काम केलेलं नाही. मार्केट स्लो अँड स्टडी वरती येऊन आपल्या होलाटाईल एरियामध्ये रिटर्न आलेलं आहे. त्याच्यामुळं ह्या होलाटाईल एरियामध्ये आपण काम नाही करणं हेच योग्य डिसिजन राहील. कदाचित उद्या निफ्टीची एक्सपायरी विकली एक्सपायरी असल्यामुळं बऱ्याचशा जणांनी याच्यावरचे कॉल आणि याच्या खालचे पुट हे सेल करून ठेवलेले असतील. जोपर्यंत दोन्ही साईडला खालच्या किंवा वरच्या एक्स्ट्रीम सेलिंग किंवा बाईंग येत नाही तोपर्यंत ऑप्शन सेलर हा ट्रॅप होणार नाही. त्याच्यामुळं हा जो एरिया आहे हा ऑप्शन सेलरचा एरिया असून ह्या ठिकाणी आपण कोणतीही ट्रेड प्लॅन करू शकत नाही. आपण फक्त एक गोष्टीकडे लक्ष ठेवू शकतो की ट्रेंड लाईन आयदर हा आपला रेजिस्टन्स एरिया. ह्या दोन्हीपैकी एका ठिकाणाहून जर आपल्याला एक रेजिस्टन्स जर भेटला आणि प्राइस ऍक्शन जर भेटली तर त्या ठिकाणी आपण
नक्की विचार करू शकतो. तर चला आता बँक निफ्टी पाहूया काय करते. आता जर बँक निफ्टी जर पाहिली तर बँक निफ्टी सुद्धा सध्या नो ट्रेडिंग एरियामध्ये आहे. ॲज अ ऑप्शन बायर आपल्याला 30% अपॉर्च्युनिटी मार्केट देतं. त्या 30% मध्ये आपल्याला ॲटलिस्ट 25% आपण जर राईट झालो तर आपण ॲज अ ऑप्शन बायर एक सक्सेसफुल ट्रेडर होऊ शकतो. त्याच्यामुळं कोणता एरिया ऑप्शन सेलरचा आहे आणि कोणता एरिया हा ऑप्शन बाईंगचा आहे याच्याकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर प्रिव्हियस मार्केट कधी जरी पाहिलं, जोपर्यंत मार्केटमध्ये एक ट्रेंड येत नाही तोपर्यंत ऑप्शन बायरला पैसा भेटत नाही. कारण ऑप्शन बायर हा एक ट्रेंड फॉलो करणारा असतो. जर वन साईड कोणत्याही साईडला जर मार्केट चाललं तर ऑप्शन प्रीमियम इन्क्रीज होऊन ऑप्शन बाईंग मध्ये पैसा भेटतो. तो पैसा ऑप्शन सेलिंग पेक्षा खूप जास्त असतो. आपल्याला कधी कधी 200% पर्यंत रिटर्न्स भेटतात. पण एक दिवस जर 200% आपण रिटर्न कमवले आणि जर 4 दिवस आपण ऑप्शन 0 करायसाठी सोडले तर ह्या 200%चा रिटर्न कमवून काहीही उपयोग नसतो. त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ऑप्शन बाय जो व्यक्ती करतो त्याला फक्त मार्केट 30% अपॉर्च्युनिटी देते. मार्केट वरती जाताना स्लो अँड स्टडी जाऊ शकतं किंवा खाली येताना स्लो अँड स्टडी येऊ शकतं. जर जी स्लो मुवमेंट आहे ती ऑप्शन बायरला किल करणारी आहे. त्याच्यामुळं स्लो मुवमेंट मध्ये ट्रेड करायचं का फास्ट मुवमेंट कॅच करून तुम्हाला चांगले रिटर्न बनवायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे. त्याच्यामुळं ऑप्शन बायरनी कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवावी, जेव्हा आपल्याला चित्र दिसतंय की हे साइडवेज मार्केट चाललंय, मार्केट कोणत्याही दिशेला जात नाहीये आणि एक मार्केट कोणत्याही साईडचा ट्रेंड फॉलो करत नाही, तोपर्यंत आपण ऑप्शन बायर मार्केट पासून लांब राहणं कधीही योग्य. कारण जर काल कमवलेला पैसा आज आपण वाचवू शकलो आणि ज्यावेळेस आपली योग्य वेळ येईल त्या ठिकाणी रिस्क टू रिवॉर्ड रेशो वापरून जर पैसा कमवू शकलो तर ऑप्शन बायर हा कधी पण विनर होऊ शकतो. विन सिच्युएशन ही फक्त 30% आहे ऑप्शन बायरला आणि ऑप्शन सेलरला 70% आहे. ऑप्शन सेलरचा जर विचार जर केला तर ऑप्शन सेलर किती पर्सेंट रिटर्न काढतो? ऑन अन ॲव्हरेज 5 to 10%. मग विचार करा, 10 पैकी 7 वेळेस तो ट्रेड करून म्हणजे एक 35 ते 70%, मिनिमम 35% आणि मॅक्झिमम 70% रिटर्न हा ऑप्शन सेलर कमवतो. पण ऑप्शन बायरला 30% अशी पॉसिबिलिटी असती की तो 200% रिटर्न ऑप्शन बाईंग मध्ये गेन करू शकतो. तर त्याच्यामुळं ऑप्शन बायरनी एक आठवड्यात एक जरी अपॉर्च्युनिटी प्रॉपर पकडली तर ऑप्शन सेलर पेक्षा काही पटीने जास्त पैसा हा ऑप्शन बायर पण कमवू शकतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, मार्केटमध्ये पैसा कमवायची घाई नका करू. योग्य अपॉर्च्युनिटीची वाट पहा आणि तुम्हाला पैसा नक्की भेटेल. तर त्याच्यामुळं आपण योग्य अपॉर्च्युनिटीची वाट पाहून आपला पैसा बनवायची वाट पाहणार आहे. त्याच्यामुळं उद्याचा दिवस आपण अजून एक सोडून देणार आहोत. जोपर्यंत आपल्याला परफेक्ट अशी अपॉर्च्युनिटी मार्केट दाखवत नाही तोपर्यंत आपण नो ट्रेडिंग फॉर्म्युला कंटिन्यू ठेवणार आहोत. आपल्याला एका ट्रेडमध्ये लॉस झालेला आहे, पण लास्ट वीक मधल्या जो हा वीक होता, साधारणतः जर पाहायला गेलं 16 डिसेंबर ते 18 डिसेंबर हे 2 दिवस जे होते आपले 17 आणि 18 डिसेंबर, याच्यामध्ये आपले ऑप्शन जे आहेत ते ऑलमोस्ट 200% चाललेले आहेत. त्याच्यामुळं आपण 2 दिवसात ऑलमोस्ट 400% रिटर्न्स कमवलेले आहेत आणि हा रिटर्न आपल्याला अशा मार्केटमध्ये जायला नाही पाहिजे, तो जपून राहायला पाहिजे. आता 70%
2 दिवसामध्ये 400% आणि 1 आठवड्यामध्ये 70% हा डिफरन्स किती आहे हा तुम्हीच पहा. त्याच्यामुळे मार्केटला समजून व्यवस्थित ट्रेड जर केली तर पैसा नक्की बनल. तर चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.